राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकूर आपण यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळता आहात. तर येत्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची जी भूमिका आहे ती निर्णायक राहणार आहे असं आपलं मत आहे. तेव्हा यामागची आपली काय रणनीती आहे? आमची ह्या टाइमला म्हणजे ह्या वेळेस सगळीकडे आमची सोबळाची भूमिका चांगल्या प्रमाणे आमची चालू आहे. आमच्याकडे हर एक वेळ म्हणजे जागोजागी आमच्या मिटिंग सगळीकडे चालू आहे आणि ह्या टाइमला सोबळाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावर महाराष्ट्रामध्ये लढतो आहे, परंतु राष्ट्रीय समाज पक्षाची जी ताकद आहे ती पश्चिम महाराष्ट्र आहे. तेव्हा विदर्भात आपण किती जागेवर लढणार? आम्ही 11 जिल्ह्यामध्ये आम्ही उमेदवार घोषित करू ह्या टाइमला. ह्या वेळेस 2 ऑक्टोबरला आम्ही साहेबाची सभा असून दिवसा इथे सभा ठेवली आहे. त्यावेळेस आम्ही यवतमाळमध्ये पत्रकार परिषद असून तिथे रेस्ट हाऊसलाच आहे आमची पत्रकार परिषद. आणि त्या टाइमला आम्ही 11 जिल्ह्यामध्ये घोषित करू सगळीकडे. माधवराव जानकर साहेब हे भाजपाचे जुने सहकारी आहेत, तर यावेळेला ते एकट्या मार्गाने अकेला चलवण्याचा नारा त्यांनी लावलेला आहे. तेव्हा धनगर समाजाची निर्णायक मत आणि इतर बहुजन समाज राष्ट्रीय समाज पक्षाकडे कसा बघतो? आम्ही महायुती सोबत होतो त्या टाइमला आम्हाला धनगर समाजाचा फायदा झाला नाही. त्या टाइमला त्यांनी म्हटलं होतं समाजाने की बा सोबळावर लढा, पण आम्ही त्यांचा निर्णय ऐकला नसून आम्हाला त्यामुळे मागे यायला लागलं. त्यामुळे आम्ही सोबळावर निर्णय घेतला. 100% आमच्यासोबत समाज आणि बहुजन समाज सगळीकडून आमच्या सोबत राहील हे नक्की. आता तुम्ही ठाकूर समाजाचे असून सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये निर्णायक भूमिकेमध्ये जिल्हाध्यक्ष पदावर काम करतात. तुमच्यासारखे अनेक असे किती जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत ते विविध समाजाचे आहेत. कोणी पाटील आहे, कोणी कुणबी आहे, कोणी अदर कास्टचे म्हणजे मातंग समाजाचे जिल्हा अध्यक्ष सगळीकडे म्हणजे आमच्या अलग अलग समाजाचे हे साहेबाला पाहून सगळीकडे करतात. असं काही नाही. आमच्या साहेबांचं बहुआयामी व्यक्तिमत्व बघून रासपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जानकर साहेब हे बहुजन चेहरा म्हणून येत्या काळामध्ये महाराष्ट्रात दिसेल असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्की नक्की 100%. आणि येत्या विधानसभेत निर्णायक लढाई जेव्हा तुम्ही लढता तर किती प्रतिनिधी साधारणतः विधान भवनात आमदार म्हणून जातील असं तुम्हाला वाटतं? आम्ही 50 आमदार कमसे कम निवडून आणू या टाइमला. 50. तुम्हाला असं वाटत नाही की राष्ट्रपती शक्ती फार छोटी आहे आणि 50 आमदार ही संख्या फार मोठी आहे? तेव्हा नेमकं यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ते विधान भवनात अदर पक्षाला लोकांनी बघितलं पण त्याचा लोकांचा काही फायदा झाला नसून ह्या टाइमला आमच्या पक्षाचं काही वेगळी भूमिका आम्ही मांडून आम्हाला लोक विश्वास करतील असं मला वाटते. येत्या विधानसभेमध्ये अनेक पक्षांचे गटतट निर्माण झालेले आहेत. तेव्हा रासप हा भक्कमपणे स्वतःचे पाय पुढे या विदर्भाच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या भूमीत रोवतो आहे. अशा वेळी युवक तुमच्या पाठीशी कितपत आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात रासपाची भूमिका काय आहे? ह्या वेळेस आमच्या वेळेस सगळी रोजगार आहे, सगळीकडले मुलं आमच्याकडे आहे थोडस आणि ह्यावेळेस आम्हाला नक्की त्याचा फायदा होईल सगळीकडला. म्हणजे युवकांची मोठी पुढे आमच्या सोबत आहे. आमच्या सोबत आहे.